नमस्कार सगळ्यांना, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुमचा मित्र गितेश भगत। आजचा दिवस आहे तिसरा। आपण आज चाललो आहे भावली डॅमला आणि इथून आहे म्हणजे इथूनच नाशिकमध्येच आहे तो। आपण भंडारदरा रोडला आहे, तिथे आपण जाऊया। तिकडचा तुमचा पुढचा रस्ता तुम्हाला मी तिथून दाखवतो। निघालो आहे, फ्रेश बेस झालो, नाश्ता विष्टा केलेला आहे आणि आत्तापर्यंत जेवढे ब्लॉग बघितले असेल तुम्ही त्याच्यामध्ये बघा। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काय चेंजेस भरपूर आहे, काय चुकलं असेल तर त्याच्यामध्ये पण सांगा आणि इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्ही आपण काय करेक्शन्स आहे म्हणजे नवीन आपण काहीतरी करू शकतो त्याच्यामध्ये पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आणि चला निघूया। आता काय असं 7 महिन्यानंतर आपले ब्लॉग चालू होतात आहे। एक आम्ही ट्राय करतो आहे की आता भरपूर ठिकाणी फिरायचं, थोडा फ्री टाईम आहे तसं नवीन काहीतरी करायचं, नवीन ठिकाणी जाऊया आणि तुम्हाला नवीन नवीन जागा एक्सप्लोर करून दाखवतो, मी तुम्हाला दाखवूया। आणि 7 महिन्याचा गॅप पडला आहे तर आपल्याला काहीच विचार नाही येते, काय सुचत नाही लवकर काय निघूया। त्यापेक्षा चला तुम्हाला पुढचे व्ह्यूज दाखवतो मी। मोस्टली आत्तापर्यंत जेवढे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली व्ह्यूज बघायला भेटणार आहे, म्हणजे जागा वेगवेगळे व्ह्यूज म्हणजे कॅमेरा शूट केलेले, जास्त बोललो नाही आहे त्याच्यामध्ये। आणि बघू, ट्राय करू, चला। गणपती बाप्पा मोरया। आपण आता पोचलेलो आहे काळुसे वॉटरफॉलला आणि तुम्ही व्ह्यू बघा, काय बाप व्ह्यू आहे ना, असा खतरनाक आहे बा। आणि आपल्याला कसं आहे माहिती आहे, काळुसे वॉटरफॉलला येण्यासाठी तर कसं आहे, घोटीत आले ना तुम्ही, नाशिकच्या 30 किलोमीटर पहिला आहे। आपण पुणे किंवा मुंबईवर येत असेल तर नाशिकला यायचं, म्हणजे इगतपुरीवरून घोटी जायचं। घोटीच्या पुढून तुम्हाला आहे ना एक आतमधून रस्ता आहे जो आपला कांचनगावला जातो। घोटीत कोणालाही विचारलं तुम्ही कांचनगावला जायचं आहे तर कांचनगावला जावा। तिथून तुम्ही पुढे स्ट्रेट आलात ना, कोणालाही विचारा, कुठे एक फाटा लागते, एक गावात जातो आणि एक डॅम साईडला जातो। तर डॅम साईडला या, म्हणजे तिथे विचारा कोणाला पण की आम्हाला डॅमला जायचं आहे, आपलं वॉटरफॉलला जायचं आहे, डॅमला जायचं आहे। तर तुम्ही डॅमला इथे येऊ शकता। फुल मस्त व्ह्यू आहे, आजूबाजूचा व्ह्यू बघा काय भारी आहे। आणि येत असेल तर आता या, फुल भन्नाटवाला व्ह्यू आहे। पाऊस पण मस्त आता चालू आहे, तर फिलहाल तर शांत आहे 2 दिवसापासून, पण पाऊस असेल आणि ही मस्त अशी मजा असेल तर अजून मजा येणार आहे आपल्याला। त्यामुळे डॅमच्या खाली होतो, डॅमच्या खाली जो फ्लो बघितला तो भारी होता। आपण आता वाटली डॅमच्या वरती, आता आपण रोडला तो डॅमच्या इथे दिसतं, तिथून आपण वरती आलो आहे त्या साईडने। वरती एक रोड आहे आपल्याला वरती बघायला आणि हा वरतून आपला व्ह्यू, पूर्ण डॅम भरलेला आहे, ऑलमोस्ट तरी भरलेला आहे, फुल मजा येणार आहे। आता इथून निघूया आणि दुसऱ्या वॉटरफॉलला जाऊया, इथून निघूया आता, चला।
हॅलो, आता आपण इथे पोचलेलो आहे ना. थोडी तुम्हाला इकडची माहिती देतो येण्यासाठी. तर किंवा पुणे नाहीतर आपलं जे मुंबई नाशिक तिथून येत असेल ना, तर मोस्टली सोपा रस्ता तुम्हाला सांगतो. तुम्ही एक्सप्रेसवे पकडा, आपले समृद्धी महामार्ग. तिथून असेल तर आपलं नांदगाव, नांदगावला तुम्ही फाट्यावर उतरा आत्म्याखाली. तिथे कोणालाही विचारा किंवा मॅपवर टाकी भावली डॅम कुठे आहे. भावली डॅमला येता तुम्ही पुढे भावली डॅमच्या इथे जावा. तिथे पण तुम्हाला आहे जागा. तिथे आपण एक्सप्लोर करूया जाऊन आता, कारण तिथे आपण नाही गेलो. तिथे पहिला आपण पुढे आलो आणि फर्स्ट हा वॉटरफॉलला आलो. पुढे एक वॉटरफॉल आहे, तो पण भारी आहे. तुम्हाला आतमध्ये जाऊन व्ह्यू दाखवतात. आता मी मेन रोडलाच आहे, तर हे लोक सगळे नाश्ता जेवण करतात आहे. तिथून आतमध्ये जाऊया, बघूया ट्राय करून आंघोळ करायला. म्हणजे कशी आतमध्ये आहे जागा भरपूर, तर आंघोळ करते. जाऊन आंघोळ करूया आणि पुढे मग तसंच मग पुढच्या टायमाला भावली डॅमला जावं, इथून रिटर्न जावं. आणि तुम्हाला भंडारदऱ्याला पण जायचं आहे, तर हा रोड पण जाऊ शकता तुम्ही. हा रोड दिसतो ना, हा स्टेट रोड तुम्हाला भंडारदऱ्याला जातो, पण हा आहे पूर्ण घाटातून जातो आतमध्ये. थोडा लॉंग कट आहे, मला पण आयडिया नाही. मॅपवर तुम्ही बघा किंवा माहिती काढा तुम्हाला कसा काय तुम्ही जाऊ शकता. आता आतमध्ये जावं, लोकांचं झालं तसंच चेंज करून. चला उठ वरती, अरे वरती उठ. चला आता आपण निघून घ्या. फुल मजा केलेली आहे व्हिडिओमध्ये बघा. बाप मजा केलेली आहे. वॉटरफॉलला फुल प्रेशर आहे. व्ह्यूज पण आम्ही थोडेफार ट्राय केलेत. मी वेगवेगळ्या अँगल घ्यायच्या सिनेमॅटिकसाठी. ट्रॅप करा, काय चुकलं असेल तर बघूया आपण त्याच्यामध्ये नवीन काय ते ॲड करूया. तर निघूया आपण पुढच्या डॅमला. चला मजा आते पण ते रिसॉर्टसाठी वाल्यासाठीच असेल ना फक्त ते बोटिंगवालं. आपण ज्या वॉटरफॉलला आता होतो दोन पुढे झालो वरच्या साईडला, तिथे 2-3 वॉटरफॉल्स आहे. पुढे एक वॉटरफॉल आहे. आता का आम्ही थांबलो आहे त्या वॉटरफॉलला, तिथे एक आहे. तो वॉटरफॉल पण मस्त आहे. पहिला आहे पण थोडा आतमध्ये होता, झालेला मासे विषय पण आहे रे, छोटे छोटे. हां हो छोटे छोटे आहेत पण ते अंडर वॉटर मस्त आहे. याच्या अंडर वॉटर पण व्हिडिओ दाखवतो. पण अंडर मस्त काढलेत. ट्राय करूया आता, कारण तिथे मासे नव्हते, ते जंगल होता आपल्याला. आता हा वॉटरफॉल बघा, ये दरिया. हा मस्त आहे.
तुम्हाला जवळून दाखवतो मी. थांबा कुठे जातो मी आता. जा हळू जा. वॉटरफॉलच्या जवळ जाण्यासाठी किती जद्दोजहद, कितना मेहनत करना पड़ता है. हळू हळू आहे, कोण्या कोणाने जा. चल चल तू चल पुढे चल. चल चल तू. एवढा मेहनतीनंतर आलेलो आपण आता हे बघायला. जागा होती ना अशी आता आपण आलो वरती डॅमच्या वरती. आणि आपण जो सकाळी डॅमला गेलो ना तिथे कसं होतं, वरती चढायला जागा होती पण स्ट्रेप होती. तो चढायला प्रॉपर अशी शिड्या टाईपमध्ये. इथे बघा कसं पूर्ण स्ट्रेप शिड्या आहे. पण आहे चढायला पूर्ण शिड्या आहे. आपण ज्या शिड्यांना म्हणजे व्ह्यू तर बघा काय भारी वाटतं. हां आणि हा सम व्ह्यू डॅमचा. डॅम आता ओव्हरफ्लो झालेलं आहे, भरलं आहे पुन्हा. तेच ओव्हरफ्लोचं पाणी खाली पडलं आहे. आपण आता फोटोज काढले तिथे, फोटोज काढलेत, व्हिडिओज काढलेत. आता आपण जाऊया खाली. चला
हा बघा हा स्पॉट आहे, तुम्हाला तिथे हाईट आहे आणि इथे एक छोटंसं एक हाऊस टाईप आहे, तिथे आपण जाऊया आता आंघोळ करायला. पहिला अंदर डुबकी मार के ते क्या सीन आहे आतमध्ये बघून बघ. हां पहिले तुम्ही मारून बघा काय. तू मारून बघ केवढी आहे, कसं डीप आहे. थंड आहे एकदम. हां थंड आहे. तर हे हाऊस टाईप आहे, थंड आहे. तिथे तुम्हाला आंघोळ विंघोळ करायला भेटेल मस्त आणि मजा येणार भाई आपल्याला. आता आपण चेंज बिंज केलेला आहे डुबकी मारण्यासाठी. चला इथे कमी आहे. बच्चा बच्चा आम्ही निघतो आता. चेंज बिंज केलं आहे, खूप मजा आली आहे. तुम्ही व्हिडिओ बघा, फुल अंडर वॉटर, पण पूर्ण पाणी थोडं गडूळाच्यामुळे क्लिअर नाही दिसलं असेल, पण फुल मजा केली आहे. आजचा आपण वॉटरफॉलचे सगळे डॅमचा ब्लॉग आपण संपूया आणि उद्या भेटा नवीन अशा ब्लॉगमध्ये. मी तुमचा गितेश भगत आजच्या ब्लॉगसाठी रजा घेतो. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.